मित्रांनो, आज आम्ही बर्थडे पार्टीच्या शॉपिंगला गेलो होतो, पण आमच्यासोबत असं काही झालं ते मी तुम्हाला समोर सांगणार. तर मग काय म्हणता पोट्ट्यो, कसे आहेत सर्वांना मनापासून जय श्रीराम. मग बायकोले म्हटलं, अव लवकर लवकर चल, लय ऊन झालं. त्यानंतर आम्ही गेलो दुकानात घेतले फुगे आणि डेकोरेशनचं सामान. मग त्यानंतर माया भाऊ अनोळखी दुकानवाल्याला म्हणते, अरे मामा पोरीचा बर्थडे आहे, ये जो बरं. त्यानंतर घेतले डिस्पोजल प्लेट, कारण माया बायकोले भांडे घासणे येते जीवार. मग त्यानंतर तुमच्या भावानं हेल्मेट घातलं. हिमांश म्हणते, पप्पा हे हेल्मेट तुम्ही कशासाठी घालत आहे, तुम्हाला चांगलं नाही दिसून राहिलं. अरे बाबा, मला चक्कर आली तर मी पडणार ना खाली, तर पडलो तर माझ्या डोकं फुटलं पाहिजे म्हणून मी हेल्मेट घातलं. मग ताई म्हणे, अरे भाऊ कानातले लय चांगली दिसून राहिले, मग घेऊ का. मी म्हटलं घे, मी पैसे भरतो. मग मी तर कंटाळलो हिमांशले, कारण हिमांश एवढा परेशान करून राहिला. मग तुमच्या भावानं त्याला थोडा वेळ खेळवलं. काय तर बा, उन्हामुळे ते एवढं कंटाळलो. मग निघलो आम्ही घरी निघल्यानंतर तुमच्या भावाच्या पोटात ओरडू राहिले ते कावळे. मग सगळेजण बसले, मस्त टरबूज कापलं, टरबूज खाल्लं आणि त्यानंतर मग त्याची शिल्ट सुद्धा सोडली नाही तुमच्या भावानं, ते खाऊन घेतले. कारण शिल्टात जी मजा येते टरबूज मध्ये नाही आहे. काल आम्ही घेतलेली जी नवीन मशीन आहे, मग त्या नवीन मशीनीचा आज ताईनं आणि माझ्या बायकोनं दोघांना मिळून केली पूजा. मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या भावाला फॉलो करून जा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.